नागपुरातील सक्करदरा येथील एका संवेदनशील प्रकरणात धक्कादायक घटना समोर आली आहे। 2020 मधील एका खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी आशिष मिश्राव जोत याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता। मात्र जामिनावर बाहेर येताच आरोपीने या खटल्यातील मुख्य साक्षीदाराला गाठून त्याला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या अटींचा भंग करून साक्षीदाराला धमकावणे आरोपीला महागात पडले आहे। पीडित साक्षीदाराने तत्काळ या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली। सक्करदरा पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी आशिष मिश्राव जोत याच्या विरुद्ध पुन्हा नवा गुन्हा दाखल केला असून त्याला तत्काळ अटक करून न्यायालयात हजर केले आहे। या घटनेमुळे आता आरोपीचा जामीन रद्द होऊन त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी होण्याची शक्यता बळावली आहे। सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये 2020 मध्ये एक 302 चा गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामधील आरोपी नामे आशिष मिश्राव जोत याला अटक करून तो जेलमध्ये होता। त्याच्यामध्ये सेशन कोर्टाने त्याच्यामध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती। त्या शिक्षेच्या विरुद्ध त्यांनी हायकोर्टमध्ये अपील करून कंडिशन बेलवरती त्याला हायकोर्टने जामीन दिलेला होता। सदर कालावधी जामिनाच्या कालावधीमध्ये त्याने त्याच्यातील जो मुख्य साक्षीदार होता याला शिवीगाळ व धमकी केलेली होती आणि त्याप्रमाणे ते साक्षीदाराच्या रिपोर्टवरून आपण एफ आय आर दाखल करून त्याला मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं होतं। आरोपी हा 302 मधील आरोपी होता 2020 चा आशिष मिश्राव जोत।